मुंबई पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात। पावसामुळे कोकणाच्या सौंदर्यात भर, तर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग। रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, किल्ले रायगडावरील रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू। पालघर, वसई, अलिबाग, पेण, खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती, नगरविकास विभागाकडून निर्णय जारी। सिडकोच्या नवी मुंबईतील घरांची सोडत 19 जुलैला निघणार, वारंवार सोडतीच्या तारखेमध्ये बदल केल्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम। पुण्यातील एरंडवणे भागात आणखी एक झिकाचा रुग्ण, झिका रुग्णांची एकूण संख्या 16 वर। पुणे विद्यापीठाकडून पेट परीक्षांची घोषणा, 24 ऑगस्टला परीक्षा पार पडणार, तर 10 ऑगस्ट पर्यंत अर्जाची शेवटची तारीख। पुणे जिल्हा परिषदेकडून 50 बोगस शाळांची यादी जाहीर, बोगस शाळांची यादी सामच्या हाती, पालकांना सावध राहण्याचं आवाहन। पुण्याच्या 3 विधानसभा जागांवर शिवसेना शिंदे गटाचा दावा, 2 जागांवर अजित पवारांचे, तर एका जागेवर भाजपचा विद्यमान आमदार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येत्या 21 जुलैला पुण्यामध्ये भाजपची चिंतन बैठक, आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना। रत्नागिरीमध्ये भाजप नेते निलेश राणेंसह 450 जणांविरोधात गुन्हा दाखल, प्रतिबंधात्मक आदेश असतानाही काढला होता मोर्चा। वारीसाठी 40 पेक्षा जास्त प्रवासी असल्यास थेट गावातून बस सोडणार, एसटी महामंडळाचा निर्णय। भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं BCCIचे 2.5 कोटी नाकारले, बक्षिसाच्या रकमेतील 5 कोटींऐवजी फक्त 2.5 कोटीच घेण्याचा निर्णय।